नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण घरच्या घरी फुलवाती तयार करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं आपल्याला साहित्य म्हणजे गाईचं तूप, भीमसेनी कापूर, केवड्याचं अत्तर, हळद कुंकू, फुलवाती, काही दिवे आणि हे मोल्ड माझ्याकडे जे घरात आहे अवेलेबल, तर ते मी घेतलेले आहे. हे आईस ट्रे आहेत. तुम्ही घरामध्ये तुम्हाला चॉकलेट मोल्ड किंवा औषधांचे जे झाकण असतात ते असं काही घेऊन तुम्ही ह्या तुपाच्या फुलवाती घरच्या घरी तयार करू शकता. आपण हे गाईचं तूप गरम करून घेऊया. यात आपण भीमसेनी कापूर घालायचा आहे. हा भीमसेनी कापूर थोडासा मेल्ट व्हायला वेळ लागतो. यात बरेच लोक वनस्पती तूपही मिक्स करतात, पण मी फक्त गाईचं तूपच घेतलेलं आहे. आता हे तूप गरम झालेलं आहे, तर आपण हे खाली उतरवून घेऊया. आता आपलं हे तूप थंड झालेलं आहे. मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मी याच्यात केवड्याचं अत्तर टाकणार आहे, कारण देवासमोर जेव्हा आपण दिवा लावणार आहोत तेव्हा हे भीमसेनी कापूर आणि केवड्याच्या अत्तराचा एक सुगंध दरवळणार आहे आणि त्याच्याने आपलं मनही प्रसन्न होतं. घरात वातावरण पण खूप छान वाटतं, शांत वाटतं. भीमसेनी कापराचे खूप वेगळे फायदे आहेत. तर आपण आता हे दिवे तयार करूया. त्यासाठी ह्या ज्या फुलवाती आहेत, तर या फुलवातींना मी लक्ष्मीला प्रिय असणारं जे कुंकू आहे, तर ते असे थोडेसे तुपाचा बोट करून असं आधीच लावून ठेवलंय. ते वाळवलंय आणि मग नंतर त्या ह्याच्यात लावलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा हे करू शकतात तुम्हाला जर वाटत असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारी हळद ही आपण थोडीशी या तुपात टाकणार आहोत. या फुलवाती ह्याच्यात बसण्यासाठी आपण खालून थोडंसं त्याला स्प्रेड केलं होतं की जेणेकरून त्या अशा व्यवस्थित बसाव्या म्हणून. आता हे तूप आपण थोडं थोडं करून ह्यात टाकूया. खरं तर मार्केटमध्ये जे तुपाच्या वाती भेटतात त्याच्यात मेन मिक्स केलेलं असतं बऱ्याच वेळेस. आपण हे घरच्या घरी आपल्या हाताने केल्याचं समाधान तर आपल्याला भेटतंच. आणि हे दिसायला पण छान दिसतात. आपल्या मनाला कुठेतरी छान आपण बनवल्याचं पण समाधान भेटतं. हे तुम्ही घरी करून बघा. तुम्ही ह्यात मोगऱ्याचं अत्तर, हिना अत्तर असं पण टाकू शकता. ह्या केवड्याच्या अत्तराचा इतका सुंदर वास येतोय ना आता तूप टाकताना पण. जेव्हा आपण हे फ्रीजमध्ये ठेवू थंड करण्यासाठी, तेव्हा आपण जेव्हा हे देवाच्या जवळ लावू नंतर,
तेव्हा एक छान असा सुगंध देवघरात आणि घरात पूर्ण दरवळतो. आता आपला हा दुसरा मोल्ड पण रेडी झालेला आहे. ह्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे इसेन्स भेटतात, तर ते इसेन्स सुद्धा तुम्ही वासासाठी टाकू शकता. आता ह्या अशा पद्धतीने आपल्या ह्या फुलवाती रेडी आहेत. आपण फ्रीजमध्ये ठेवून ह्या थंड करून घ्यायच्या आणि साधारण 15 ते 20 मिनिटात ह्या चांगल्या थंड झाल्या की त्या मोल्डमधून आपोआप निघतात. तर आपण ह्या फ्रीजमध्ये करायला ठेवूया. हे आपण फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे आणि हे अशा पद्धतीने थंड झालेले आहेत. हा मोल्ड जरा छोटा असल्यामुळे आपण बर्फ जसा बाहेर काढतो तसं थोडंसं असं ह्याला मी असं करतेय आणि हे बघा, हे सहजगत्या बाहेर निघतायत. हे बघा, ह्यात तुम्ही रबराचे मोल्ड जर वापरले ना तर जास्त अजून चांगले राहतील. आता हे मधले काही काही निघत नाहीये कारण हा मोल्ड मधून थोडासा तूप ओलसरच आहे, तर हे साईडचे निघालेत पटपट. हे बघा किती छान पद्धतीने हे बाहेर निघतायत. हे मधले थोडेसे ओलसर आहेत पण ते पण निघतायत सहजगत्या. हे ह्याच्यातून काढताना थोडंसं मी खालून मेल्ट केलंय. गरम कुकरवर ठेवलं मी आणि मग ते काढले. हे अशा पद्धतीने निघतायत. म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं की पहिले तुम्ही ह्याच्यापेक्षा एक रबराचा मोल्ड घ्या की ज्याच्यातून सहजगत्या पटकन निघते. अशा पद्धतीने हे आपले शुद्ध तुपातले सुगंधित दिवे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे दिवे एखादा पॅकबंद कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे आहे की जेणेकरून हे तूप मेल्ट होणार नाही. जेव्हा तुम्हाला वापरायचे त्यावेळेस फ्रीजमधून काढून तुम्ही देवापुढे लावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.